कुणाल कामरा कोणाकोणाला भारी. कुणालनं आणला सरकारच्या नाकात दम. कुणाल विरोधात विधिमंडळ तापलं. हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन. मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश. हम होंगे कंगाल एक दिन. कुणालचं विडंबन न पटलेल्या आणि न पचलेल्या सरकारनं अखेर 4 दिवसांनी अधिवेशनात कुणाल कामराच्या विरोधात हक्कभंग ठराव आणला. श्रीमती सुषमा अंधारे यांनी प्रस्तुत प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केलेली खालच्या पातळीवरील भाषा व श्री कुणाल कामरा यांनी हेतुपुरस्पर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांवर वैयक्तिक व उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एक प्रकारे सभागृहाचा अवमान आहे. म्हणून श्रीमती अंधारे व कुणाल कामरा याच्या विरुद्ध मी हक्कभंगाची सूचना देत आहे. माझी आपल्याला विनंती आहे, ही सूचना स्वीकृत करावी व या अधिवेशनात मांडण्यास आम्हाला अनुमती द्यावी, ही नम्र विनंती. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कुणाल कामराचं आधी ठाणे की रिक्षा हे गाणं आलं. त्याची संतप्त प्रतिक्रिया शिंदे गटानं स्टुडिओची मोडतोड आणि धमकी देऊन दिली. हे सगळं ताजं असताना कुणालनं संविधानाची प्रत हातात घेत मी कुणाला जुमानत नाही असाच इशारा दिला. यानंतर कुणाल काही शटअप झाला नाही. त्यानं आपली करामत सुरूच ठेवली. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा. हाय थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा. हाय एक झलक दिखलाए, कभी गुवाहाटी में छुप जाए. मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए. कंगाल हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन. मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश. हम होंगे कंगाल एक दिन. कॉमेडियन कुणाल कामरानं विडंबन गीतानं उपस्थितांना हसवलं, मात्र सत्ताधाऱ्यांना अंगावर घेतलं. कुणालमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या गीत अनेकांनी तेल टाकण्याचाही प्रयत्न केला. मात्र खुद्द कुणालचे पोस्ट होणारे हे व्हिडिओ त्याच्या विरोधात पेटलेल्या संतापाच्या आगीला अजून भडकवतायत, हे मात्र खरं. आतापर्यंत कुणालला 2 समन्सही पाठवण्यात आले आणि संपत्तीच्या चौकशीचीही मागणी केली जातीये. मात्र कुणाल द ओनली वे फॉरवर्ड म्हणतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.